सुप्रभात मंडळी. आज पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन आले आहे. गणपतीचे दिवस आहेत तेव्हा गणपतीचीच एक छानशी गोष्ट सांगते. गणपतीची नाही आहे पण गणपतीच्याबद्दल आहे असं म्हणायला हरकत नाही. गोष्टीचं नाव आहे पुत्रसुख. कंडक्टरनं एस टीचं दार उघडलं आणि सामंत काका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती. कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून आणखीन 2 पॅसेंजर चढले. एस टी सुरू झाली. कंडक्टरनं ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, थांबा जरा, गणपती मूर्ती आहे. त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं. ते गोंडस रूप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले. कंडक्टरनं शेवटी सामंत काकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबल बेल दिली. एस टी सुरू झाली. कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला. काकांच्या पॅन्टच्या खिशात पैसे होते, पण मांडीवर मूर्ती असताना त्यांना पैसे काढता येईनात तिकिटासाठी, अशी पंचायत झाली. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, राहू दे काका, उतरताना द्या. एस टी थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेवू तेव्हा द्या. थोडं अंतर जाताच कंडक्टरने विचारलं, काका एक विचारू, तुमच्या गावात गणेश मूर्ती मिळत असेलच ना? मग दुसऱ्या गावातून ही घेऊन येणं, तेही एस टीच्या प्रवासाची दगदग करून? सामंत काकांनी स्मित केलं. मग म्हणाले, आमच्या गावात मिळतात मूर्त्या, पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत ना, कशी गोंडस आहे, अगदी जिवंत वाटते, जणू काही लहान बाळच. कंडक्टरनी होकारार्थी मान हलवली आणि अगदी अंतःकरणापासून पुन्हा हात जोडले, हलके स्पर्शही केला. काका म्हणाले, आम्हा नवरा बायकोला मुलबाळ नाही, सगळे उपाय करून थकलो, मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी 15 वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली आणि तिचं वात्सल्य जागं झालं जणू काही. तिचे डोळे भरून वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले, माझं बाळ. हे असं घडल्यापासून ह्या गावातून मूर्ती नेणं हा प्रघात सुरू झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही म्हणून मी आणतो. कंडक्टर हे ऐकून स्तिमित झाला. थोड्या वेळानं त्यानं विचारलं, पण काका, तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावामध्ये तसं बनवून घ्यायचं, तेही केलं, पण जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट, आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही. हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, काका, मग विसर्जित करायचीच नाही मूर्ती? सामंत काका फिकटसे हसले आणि म्हणाले, विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं. आत्ता ही दारात वाट पाहत बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय, भाकर तुकडा काय, दृष्ट काढण्यासाठी. त्याच्या कपड्याची छोटी बॅग आहे, छोटा तांब्या भांडं, काय विचारू नका. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाही आहे. यावर कुणाचे डोळे पाणावले, कुणी स्मित केलं, नंतर कोणी मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली. म्हणाला, काका तुम्ही तिकीट काढा, तोपर्यंत धरतो मी. काही जणं त्या मूर्तीकडे जवळून पाहत राहिले. आता लोकांची नजरच बदलली होती. सामंत काकांनी कंडक्टरला पैसे दिले. 1.5 तिकीट द्या, 1 हाफ आणि 1 फुल. कंडक्टरनं आश्चर्याने विचारलं, 1.5? तुम्ही तर एकटेच आहात, हो ना? काकांनी स्मित केलं. दोघं नाही का आलो, मी आणि हा बाल गणेश आमचा. ते ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले. काका म्हणाले, असं कोड्यात का पडलात बरं? त्याला नमस्कार केलात, त्याला आपला देव मानता ना, आणि प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे असं मानता तुम्ही. पण तसं खरंच असतं का? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाही आहे का?
तुमचा भाव जागृत झाला ना त्याला बघून. आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावानं भजतो आणि पूजतो, अगदी पूजा केल्यानंतरही. पण त्याला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, आपल्या आलिंगनाची, आपल्या प्रेमाची. द्या, 1.5 तिकीट द्या. हे बोलताना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं 1.5 तिकीट दिलं. सामंत काका जेव्हा एस टीतून उतरले तेव्हा एस टीतील प्रवाशांचे डोळे पाणावलेले आणि हात जोडले गेले होते, अगदी अनाहूतपणे. मंडळी, आवडली ना गोष्ट? मला पण खूपच ती भावली आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी ही मी यूट्यूबवरती ठेवत आहे, माझ्या गप्पा गोष्टी या चॅनेलवरती. तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असल्या तर माझं हे गप्पा गोष्टी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या गोष्टी ऐका, लाईक करा आणि शेअर पण करा. नमस्कार.